पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात राहणारा हा माणूस काही दिवसांपूर्वी आपल्या 15 साथीदारांसह बंगालच्या उपसागरात हल्दियाजवळ मासे पकडण्यासाठी गेला होता। तेव्हा अचानक समुद्राचा मूड बदलला, जोरदार वादळ उठलं, लाटा बेफाम झाल्या आणि पाहता पाहता त्यांचं ट्रॉलर उलटलं। सर्वजण समुद्राच्या प्रचंड लाटांमध्ये वाहून गेले। रवींद्रनाथही, पण तो घाबरणारा नव्हता। मच्छीमार असल्याने पाणी त्याचा शत्रू नव्हता, तर साथी होता। त्याने हार मानली नाही। तो पोहत राहिला। वर फक्त आकाश, खाली अथांग पाणी। तास निघून गेले, दिवस सरले। 5 दिवस रवींद्रनाथ समुद्रात एकटा पोहत राहिला। ना खाणं ना पिण्याचं पाणी, फक्त जगण्याचा हट्ट। जेव्हा पाऊस पडायचा तेव्हा तो पावसाचं पाणी पिऊन स्वतःला जिवंत ठेवायचा। प्रत्येक क्षणी मृत्यू जवळ होता, पण त्याची हिंमत त्यापेक्षा जास्त मजबूत होती। 5व्या दिवशी सुमारे 600 किलोमीटर दूर बांगलादेशच्या कुतुबदिया बेटाजवळ MV जवाद नावाचं जहाज जात होतं। जहाजाच्या कॅप्टनने दूरवर समुद्रात काही हलताना नीट पाहिले। कोणीतरी माणूस पोहत होता। कॅप्टनने तात्काळ लाईफ जॅकेट फेकलं, पण ते रवींद्रनाथपर्यंत पोहोचलं नाही। तरीही कॅप्टन थांबले नाही। त्याने सीमा, धर्म, जातीच्या रेषा विसरून फक्त एकच गोष्ट पाहिली, वजा माणूस। काही अंतरावर रवींद्रनाथ पुन्हा दिसला आणि यावेळी कॅप्टनने जहाज वळवलं। लाईफ जॅकेट पुन्हा फेकलं आणि यावेळी रवींद्रनाथने ते पकडलं। क्रेनने त्याला वर खेचलं गेलं, थकलेला, अर्धमेला, पण जिवंत। जेव्हा तो जहाजावर चढला तेव्हा संपूर्ण जहाजावरील खलाशी आनंदाने ओरडले। त्यांनी फक्त एक माणूस पाहिला नाही, तर माणुसकीला जिवंत पाहिलं। त्या क्षणाचा व्हिडिओ जहाजावरील एका खलाशाने रेकॉर्ड केला आणि तो देखावा आजही पाहणाऱ्याच्या मनाला हलवून ठेवतो। धन्यवाद त्या जहाजावरील प्रत्येक खलाशाला। तुम्ही फक्त एक जीव वाचवला ना, तुम्ही आम्हाला आठवण करून दिली की माणुसकी अजूनही जिवंत आहे। Yes. Habis. Turn. ओके বাঙালি বাংলা নাম কি তোমার? স্কুল নাম রবীন্দ্রনাথ দাস। হ্যাঁ, লোকালিটির নাম কানু। লোকের নাম কানু দাস, স্কুলের নাম রবীন্দ্রনাথ। হলদিয়া থেকে ফিশিং করতেছিলা? হলদিয়া থেকে ফিশিং করতেছিলা? তো কেমনে পরে গেলা শিখতে? হ্যাঁ, পরে গেছিলাম।